तर या भोंदूबाबा अशोक खरातनं भोंदूगिरीच्या आपल्या जाळ्यामध्ये ओढत मोठी माया जमवत शिर्डीमध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचं प्रकरण सुद्धा आता उजेडात आलेलं आहे। खरातची एकूण मालमत्ता ही 250 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळते। 50 कोटींपेक्षा जास्त बाजार मूल्य असलेली 4 एकरांची जमीन समोर आलेली असताना आता खरातच्या बायकोच्या नावे शिर्डीतल्या पानमळा परिसरात 30 गुंठे जागा घेतल्याचं पुढे येत आहे। 2017 साली घेतलेल्या जागेचं मूल्य त्यावेळी 1,70,00,000 होतं। आता ही जागा 4 ते 5 कोटींच्या घरात आहे। तर भोंदूबाबा अशोक खरातसह त्याच्या पत्नीच्या नावे अजून बरीच संपत्ती पुढे येण्याची शक्यता आहे। अशोक खरात एकीकडे महिलांवर शोषण करत असताना दुसरीकडे मोठी संपत्ती देखील जमवत होता। शिर्डी कनेक्शन देखील आता अशोक खरातच्या समोर आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच 4 एकरचा भूखंड त्याने एका तारांकित हॉटेलच्या शेजारी आपल्या व पत्नीच्या नावावर घेतल्याचं दिसून आलं। मात्र आता त्याच्या पत्नीच्या नावाने शिर्डी शहरातच दुसऱ्या ठिकाणी जवळपास 30 गुंठ्यांचा हा मोठा प्लॉट त्याने आपल्या पत्नीच्या नावे विकत घेतल्याचं समोर आलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर एकीकडे महिलांचं शोषण आणि दुसरीकडे जे भक्तगण ज्यांना समजलं जातं उच्चभ्रू त्यांच्याकडून मोहमाया मिळवत त्याने मोठी संपत्ती गोळा केल्याचं दिसून येत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील त्याने अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं जागा विकत घेतल्याचा आता हळूहळू समोर येऊ लागलेला आहे। शिर्डीत देखील 4 एकरच्या प्लॉट नंतर आता हा 30 गुंठ्याचा प्लॉट एका उच्चभ्रू अशा जे वसाहत आहे या भागात शिर्डीच्या पानमळा परिसरात त्या परिसरात त्याने हात घेतलेला आहे। 2017 साली याची खरेदी झाली होती आणि त्यावेळेस याची किंमत 1,17,00,000च्या आसपास होती। मात्र 2017 ते 2026चा विचार केला तर आज या भूखंडाची किंमत अंदाजे 4 ते 5 कोटीच्या घरात आहे। अशोक खरात विरोधात SIT स्थापन करून अजूनही अनेक काळे कारनामे त्याचे बाहेर येत असतानाच त्याची ठिकठिकाणी असलेली संपत्ती देखील आता समोर येते। त्यामुळे या सगळ्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून देवस्थानच्या माध्यमातून त्यांनी ज्या मोहमाया जमवली त्यातून जी संपत्ती त्यांनी घेतली त्या संपत्तीवर देखील आता आगामी काळात टाच येईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।